आता माझ्याबरोबर फ्रेममध्ये जी अभिनेत्री बसली आहे तिचं एका वाक्यात मी स्पष्टीकरण देईन असं म्हणेन किंवा मी तिला एका वाक्यात डिफाईन करीन, ते म्हणजे तिने करून दाखवलं. मला फार भारी वाटतंय आज तिची ही ओळख करून देताना. स्वागत करूया अभिनेत्री आणि निर्माती प्राजक्ता माळी हिचं. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. फुलवंती, थँक्यू. फायनली मला इतकं बरं वाटतंय ना. आय वॉज मिसिंग यू सो मच. कशी आहेस प्राजक्ता? टुणटुणीत. आता मी म्हणू शकते का बारीक झालं तर? खरंच बारीक झाली आहेस. काय झालं? खूप धावपळ फुलवंतीमुळे, त्यामुळे बारीक झाले मी. आणि मग ठरलं की आता झालेच आहेत, आता मेंटेन करूया. ओके, सो सगळ्यात आधी तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. आपण भेटलो होतो काही महिन्यांपूर्वी आणि या चित्रपटाबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. येस. आणि वी आर सो प्राऊड ऑफ यू प्राजक्ता, कारण तू कुठून सुरुवात केली होतीस आणि आज जवळजवळ 8 आठवडे हा चित्रपटगृहामध्ये होता. ॲमेझॉन प्राईमवर तो आत्ता आलाय. तो रेंट आउटही छान झाला. म्हणजे उत्कृष्ट प्रेम मिळतं या चित्रपटाला. सगळ्यात आधी मला सांग, ही फिलिंग कशी आहे तुझ्यासाठी? हे बघ, कष्ट खूप जण करतात. ते कष्ट केल्याचं ते प्रोजेक्ट पूर्ण होतच असं नाही. तर ते एक तर प्रोजेक्ट पूर्ण झालं, प्रोजेक्ट पूर्ण होतं, पण लोकांपर्यंत त्या इंटेन्सिटीनी पोचतं असं नाही. तर ते पोचलं. लोकांचं तेवढं त्याला प्रेम मिळतंच असं नाही, ते त्याला मिळालं. सो सगळे टप्पे पार करत आत्ताची ही फेज आली आहे. त्यामुळे एकतर आय एम व्हेरी ग्रेटफुल, कारण ह्या प्रवासामध्ये अजून मला आहे ना, काय म्हणतात ना, डाऊन टू अर्थ बनवलं आहे ह्या प्रवासाने. आणखी किती नम्रता शिकवली आहे, आणखी जगराहाटी शिकवली आहे, है ना. सो आय एम व्हेरी हम्बल्ड राईट नाव. आय एम व्हेरी ग्रेटफुल अँड आय एम फिलिंग व्हेरी इंडिपेंडेंट. की आपण आपलं जे पॅशन आहे, फिल्म मेकिंग, मुळात फिल्म क्षेत्रात काम करणं, आता त्या क्षेत्रातलं आपल्याला अथ ते इथपर्यंत, मी म्हणत नाही मी सगळ्या गोष्टी शिकले, पण ॲटलिस्ट माहिती आहेत. आपण तो अख्खा प्रवास केला. तर आता आपण पुढचा जेव्हा करू प्रोजेक्ट, तेव्हा आपल्याकडे अनुभव असणार आहे. आपण कमी मात्या खाणार आहोत, कमी चुका करणार आहोत आणि जरा सुखकर असेल प्रवास. ॲब्सोल्युटली. पण बिलकुल सोपी गोष्ट नाही आहे ही. एखादा चित्रपट आपण काम करतो, त्याची निर्मितीही आपण करतो. खरं तर तू एका मुलाखतीत माझ्या म्हणाली होतीस की असा एक चित्रपट करायचा आहे ज्याच्यामध्ये तो म्हणतो ना की हा माझ्यासाठी बनलेला चित्रपट आहे, आणि जो तू केलास 2024मध्ये फुलवंती, ही स्वप्नपूर्ती एकीकडे आहे, मेहनत एकीकडे आहे. आज जर मी तुला म्हणाले की मधली एक थिन लाईन सांग मला, तर ती कशी आहे तुझ्यासाठी? खूप लाईक यू सेड परिपूर्ण करणारी आहे. तरी सुद्धा काय नव्याने शिकलीस? मी म्हटलं ते जगराहाटीच मी शिकले. मी माणूस म्हणून आता बदलतीये. मी आत्तापर्यंत आहे ना, मी खूप नॉन जजमेंटल होते. कोणी मला भेटलं ना, मी त्यांचे फ्लॉज कधी बघायचे, त्यांचे टॅकल करताना की चांगले असतात रे, सगळ्यांमध्ये चांगले पॉईंट्स आहेत, काही नाही. पण आता मी शिकली आहे की प्रत्येक माणसाबरोबर ज्यांच्याबरोबर काम करायचं आहे त्यांचे फ्लॉज आधी माहिती असले पाहिजेत. आधी खड्डे बघून ठेवा. या ज्या गोष्टी मी शिकले ना, त्या मला माणूस म्हणून बदलवणाऱ्या होत्या. सो निर्मातेपण आहे ना, म्हणजे काय असतं निर्मातेपण? 100 माणसांना एकत्र आणून त्यांच्याकडून काम करून घेणं, वास्तविक त्यांचं काम तुम्हीच करणं, फक्त त्यांना क्रेडिट देणं. इन अ डिफरंट वे. डिरेक्टर आणि प्रोड्युसर ह्यांची कामं घ्यायची की सगळी कामं तुम्हीच करा, लोकांना क्रेडिट द्या, त्यांना पॅम्पर करा, त्यांचे इगो सांभाळा, आणि जमल्यास त्यांनी थोडं थोडं जे काही केलंय ते घ्या आणि पूर्ण करा प्रोजेक्ट. सो आय थिंक हे जास्त शिकवणार आहोत. पण 2 गोष्टी आहेत ना याच्यामध्ये. इथे नाव लागतंय प्राजक्ता माळीचं आणि प्लस पैसाही लागतोय. प्राजक्ता, मला सांग, 2 गोष्टींपैकी नाव आणि पैसा, यामध्ये प्राजक्ता कुठल्या गोष्टीला जास्त वेटेज आधी देत होती आणि फुलवंती नंतर, किंवा फुलवंतीपासून आता नव्याने त्या गोष्टीला वेटेज देणार आहे, तर ते काय आहे? मी आधी क्लिअर करू इच्छिते. फर्स्ट शेड्यूलला आमचे जे प्रोड्युसर होते त्यांचे इन्स्टॉलमेंटमध्ये पैसे येत होते, ते एका पॉईंटला थांबले आणि शेड्यूल कोलॅप्स होऊ नये म्हणून मी माझे पैसे टाकले होते, पण मला ते त्यांनी परत दिले. सो टेक्निकली माझा एकही रुपया लागला नाही फुलवंतीला. माझा एकही रुपया नाही आहे, परंतु मी ह्याच्यातून काही पैसे घेतले नाहीत. म्हणजे माझे जे कष्ट होते ॲज अन एक्झिक्युटर किंवा अभिनेत्री म्हणून मी काही घेतले नाहीत. मी जे काय माझं टॅलेंट आहे ते दिलं. सो तेच आपली फी असं म्हणायची आपण. सो तू फीज नाही घेतली? नाही घेतली, कारण परत आपण प्रोड्युसर होतो, आपणच आपल्याला काय फी घ्यायची, आणि अर्थात मी पैसा लावला नाही ना. तर पैशांच्या दृष्टीने मी खूप सेफ होते. मित्रमंडळी होती, अर्थात मंगेश पवार, अमोल जोशी आणि पॅनोरमा स्टुडिओचे पैसे लागले, पण मला त्याहून जास्त महत्त्वाचं नाव होतं. बरोबर आहे. ही जी मरमर केली मी, 1 वर्ष मी म्हटलं की प्रोजेक्ट थांबलं होतं, पैशांअभावी थांबलं होतं, आणि किमान 50 लोकांच्या दारात जाऊन मी भिका मागितल्या, प्लीज पैसे द्या, प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे. आणि
किती अवघड आहे का अभिनेत्रीसाठी की एक तरुण अभिनेत्री येते आणि म्हणते मला जरा करोड रुपये द्यावं, जरा 2-4 करोड पाहिजे चित्रपट बनवायचा आहे. किती अवघड आहे लोकांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणं की एक तर आधीच बंद पडलाय प्रोजेक्ट, आता पैसे टाकून हा पूर्ण करायचा आहे. सो यासाठी मी पॅनोरमाला खूप धन्यवाद देते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. पण नाव अडकलं होतं माझं की मी प्रोड्यूस करत असलेली फिल्म म्हणून तर मी मरमर केली. 1 वर्ष मी दारोदार हिंडले पूर्ण करण्यासाठी की नाव लागलंय. सो आय थिंक कुठल्याही परिस्थितीमध्ये नाव हेच इम्पॉर्टंट आहे. खरंच आहे. आणि याच्यामध्ये आम्ही तुझा अभिनय बघितला, पण प्राजक्ता माळी काय लेवलचं नृत्य करू शकते याची झलक म्हणूया आपण पाहिली. म्हणजे प्राजक्ता सगळे प्रकार ग, लावणीपासून ते भरतनाट्यम, वाव. म्हणजे इतका सुंदर एक्सपिरियन्स होता तो स्क्रीनवर बघणं. हे स्वप्न तू कधी बघितलं होतंस जरा सांग. मी तुला कधी हा प्रश्न विचारला नाही की हे स्वप्न कधी बघितलं होतंस तू. मी इंडस्ट्रीमध्ये आले ना आणि जरा स्थिरावले, त्यानंतर जे काय ज्या पद्धतीचे रोल्स या लागले माझ्याकडे, तेव्हाच मला कळलं की मला बोर होतंय. कारण त्यांना कळलेलं नाहीये मी काय करू शकते, त्यांना माझ्यातलं टॅलेंटच कळलेलं नाहीये. सो तेव्हापासून माझ्या मनात हे होतं की माझं टॅलेंट शोकेस होईल अशी फिल्म आली पाहिजे. आणि मी वाट बघत होते की कोणाला तरी ते लक्षात येईल, कोणीतरी ते हेरून त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी फिल्म बनवेल, पण ते काही घडलं नाही. सो देवाचं म्हणणं तर बाई तुम्हीच बनवा. सो माझी स्वतःची कॅपॅसिटी, टॅलेंट शोकेस करण्यासाठी मला अशी फिल्म हवी होती. ती इतरांनी कोणी मला विचारली म्हणून मला करावी लागली. नाहीतर माझ्या मनात, मी तर अतिशय आळशी असते, अजिबात घरात बाहेर पडले नसते, मी बसले असते वाचन करत, लिहित वगैरे. पण हे सगळं माझ्यातली जी उर्मी होती की अजून महाराष्ट्राला माहिती नाही आहे मी काय करू शकते. इनफॅक्ट मी अजूनही हे म्हणेन की जे मी नाचली आता दॅट इज ऑल्सो नॉट माय 100%. कारण तेव्हा करोडोंचं ओझं घेऊन मी नाचत होते. कारण पॅनोरमा स्टुडिओ जेव्हा आलं ऑन बोर्ड, आता सांगायला हरकत नाही कारण संपलाय प्रोजेक्ट, असं कॉन्ट्रॅक्ट मी साईन केलंय की हे करोड आम्ही देतोय प्राजक्ता माळींना. ही फिल्म जर बंद पडली, कोलॅप्स झाली, ही फिल्म रिलीज झाली नाही, ऑक्टोबर 2024च्या आत यांनी पूर्ण करून दिली नाही, तर हे करोड रुपये प्राजक्ता माळी आम्हाला परत करतील 18% व्याजात सकट. आई शप्पथ. आणि हे मी साईन केलंय. बरं, मी त्यांना हे विचारलं, काटा आला हे ऐकून. बरं, त्यांनी शिवोहम क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड नाही दिलं, जे की माझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव आहे. खरं तर त्यांच्याबरोबर शिवोहम बरोबर कॉन्ट्रॅक्ट आहे, पण त्यांनी कंपनीला नाही पकडलं, त्यांनी प्राजक्ता माळीला पकडलं. कारण ही मुलगी जबाबदार आहे. आणि मी केलं ग साईन. सो मदन मंजरी, अरे मी सांगते मदन मंजरी नाचताना, अरे हा किती 4-5 करोड. ओके, पण नॉट इझी. करोडवर साईन करणं विथ इंटरेस्ट अजिबात सोपं नाही. ऑल्सो फील्ड आपले किती डेंजर आणि किती ते राक्षस ज्यांच्याशी मला भांडायचं होतं किंवा परत एकदा काम करून घेणं हा खूप मोठा टास्क आहे. मी पहिल्यांदा एक्झिक्यूट करत होते फिल्म, करोडोंची फिल्म. मी एक शॉर्ट फिल्म जरी एक्झिक्यूट केली असते ना, एक्झिक्यूट म्हणजे शूटिंग पार पडणं, सगळं प्रोसेस पार पडणं लोकांसाठी, तर मी शॉर्ट फिल्म पण नाही एक्झिक्यूट केली कधी, स्मॉल फिल्म नाही केली. डिरेक्टली बिग बजेट पेशवेकालीन सिनेमा, करोडोंचा चुराडा, आरा जरा जरी काय चुकलं असतं ना तरी सुद्धा सगळं स्टेकवर होतं. पण माझी आई होती माझ्या पाठीशी. आई म्हणाली डोंट वरी, तू फसशील, मी आहे तुझ्या बरोबर, काही प्रॉब्लेम नाही, दिस इज व्हॉट वी नीड, घे रिस्क, आम्ही आहोत तुझ्या बरोबर, हरकत नाही. आम्हाला माहिती आहे तू हे जर नाही जर सक्सेसफुल झालं तू परत कमवशील, आम्हाला खात्री आहे तू परत कमवशील, त्यामुळे डोंट वरी. आणि 10च्या 10 दिवस माझी आई, माझा भाऊ आणि अजून माझे नाते आमच्या सेटवर होते. पूर्ण वेळ सेटवर थांबले. पॅनोरमा स्टुडिओज पूर्ण 10 दिवस सेटवर थांबलं सेकंड शेड्यूलला. सो स्ट्रॉंग सपोर्ट होता म्हणूनच मी ती सही करू शकले. फोटो मी एक तो टाकला होता मध्यंतरी, आई आणि शेजारी बसून आम्ही हसत होतो तेव्हा. पण जेव्हा माझ्या आतून जे काय चालू होतं, अरे बापरे, मी सगळ्यात भयानक डॉक्युमेंटवर सही करत होते. एखादी महागडी प्रॉपर्टी घेण्यापेक्षाही महागडं होतं, तिप्पटपटीने महागडं म्हणूया. कारण आपल्या क्षेत्रातल्या काही नाही. बरं, सगळ्यात अजून एक प्रॉब्लेम सगळ्यात मोठा काय होता ना, काश्मीर गेला होता खतरो के खिलाडीला शूट करायला युरोपला, त्यामुळे तो मे मध्ये आलाच नाही. तर तो येणार होता जून जुलैला, आणि जून जुलै म्हणजे पीक पिरियड पावसाळ्यातला, आणि कर्जतला म्हणजे अरे बापरे हत्ती एवढा पाऊस पडतो, मधले शब्द कळले मी, इतका पाऊस पडतो. आणि ऐन जुलैमध्ये मी शूटिंग लावलं होतं, त्यामुळे मला भीती होती की माणसं तर माणसं, आपण फर्स्ट टाइमर आहोत, अनुभव नाहीये, आणि प्लस निसर्गाचा कोप झाला, खूप पाऊस झाला, सगळं हल्लं, 200-200चा क्राऊड प्रत्येक दिवस सेटवर,
काय करशील प्राजक्ता, पण काही पर्यायच नव्हता, नाही तर दुसरं मला आत्ता ऑक्टोबरला मी शूट करत असले असते, या ऑक्टोबरला, या आत्ता ऑक्टोबरला जी मी रिलीज केली. राईट राईट. सो खूपच रिस्क घेतल्या होत्या आयुष्यात, तर मज्जाच आली, म्हणजे रोलर कोस्टर राईड टू द नेक्स्ट लेवल. अगदी. पण जसं तू आता ना मला बोलताना म्हणालीस की मदन मंजिरी म्हणजे डान्स, ते एक्सप्रेशन्स टिकवून ठेवणं, आपल्यासमोर इतके कॅमेरा आहे, क्राऊड आहे, कोणातरी पैसे लागलेत, डिरेक्टर समोर, हे बिलकुल सोपं नाहीये. आणि तो ऑरा कॅरी करून नाचणं, बिकॉज शेवटी नाव आहे यार प्राजक्ता माई, आम्हाला माहिती आहे कमाल नसते. नाही, आणि मला अजून एक ऍडिशनल प्रेशर होतं की प्राजक्ता तुझं टॅलेंट शोकेस करायला म्हणून तू हे प्रोजेक्ट, एक्झॅक्टली या पैशांच्या लफड्यामध्ये तू जर हे घाण केलं तर कायच केलं, काय केलं. सो हे पैशांचं टेन्शन चेहऱ्यावर दिसता कामा नयेचं मला वेगळं प्रेशर होतं. वा, पण छान आहे. डायलॉग्स म्हणूया आपण या चित्रपटातले, किंवा स्क्रीन प्ले, सिनेमॅटोग्राफी. म्हणजे मी महेश सरांना वेगळा फोन केला होता की काय चित्रपट दिसतोय, किती सुंदर दिसतोय. नृत्याबद्दल आम्हाला माहिती आहे की उजवी आहे प्राजक्ता या सगळ्यामध्ये, अभिनय सुद्धा. पण ऐतिहासिक चित्रपटात अभिनय करणं हे अजिबात सोपं नाही आहे. ती भाषा म्हणा, किंवा एक तुझा डायलॉग आहे की तू बायजाला म्हणतेस की पखवाज वाजवायला घे, आणि काय म्हणजे अंगावर काटे आले, काय ओरडली आहेस, या मागे पडद्यामागे काय मेहनत होती प्राजक्ता? परत एकदा मी तेच म्हणेन की आता नाचाविषयी आपण बोललो, आय हॅव नॉट गिवन माय 100% ॲज अन आर्टिस्ट. सो मला खरंच आणखी एक चित्रपट करायचा आहे ज्याच्यात मी फुल्ली ॲक्ट्रेस म्हणून 100% देऊ शकेन. मला प्रत्येक क्षणी माझ्या मागे ना, एक मी अभिनय करते पण माझ्या मागे 10 विचार होते. सो फर्स्ट शेड्यूल तर आणखी ट्रॉमॅटिक होतं. फर्स्ट शेड्यूलला तेव्हा माझे पैसे लागले होते. इकडे मी दुसऱ्यांच्या पैशांवर सही केली होती, पण अजून मी बेटर करू शकते एवढं मला नक्कीच वाटतं. आणि खूप विचारांमध्येच होते, खूप ओझं घेऊनच परफॉर्म करत होते. पण एवढं माहिती होतं की रोल मला भिडलेला आहे. ती कथा मला इतकी भिडली होती ना, मला इतकी मी प्रेमात आहे त्या कथेच्या आणि त्या कॅरेक्टरच्या, फुलवंतीच्या. स्वतःच्या चारित्र्यासाठी ती मुलगी भर पेशव्यांच्या दरबारात सगळ्यांना आव्हान देते आणि ती ज्या पद्धतीनं रिबेल करते, ते इतकं मला, म्हणजे मी तशी आहे, त्यामुळे मला ते इतकं आवडलं होतं. त्यामुळे मला फार कष्ट नाही घ्यावे लागले, त्यामुळे ते समहाव सपातून गेलं असं मी म्हणेन. दुसरी कुठली माझ्या मूळ कॅरेक्टरच्या विरोधात जी कुठली असती ना, तर मला अवघड गेलं असतं. पण ही इतकी मी होते तर मला इझी गेलं समहाव. अगदी प्री प्रोडक्शन पासून तू इन्व्हॉल्व आहेस या चित्रपटामध्ये. मी परत एकदा पहिलं म्हणजे श्रीपासून की कादंबरीचे हक्क घेण्यापासून, म्हणजे अवेलेबल जी कादंबरी आहे तिथपासून ते स्क्रीन प्ले, ते डायलॉग्स, ते चेंज, सगळंच म्हणजे अगदी. पण आम्ही आता बघतोय चित्रपटामध्ये, आम्ही क्षितिजला पाहिलं, आम्ही प्रसाद दादाला पाहिलं, खूप कलाकार, किंवा जयवंत वाडकर, खूप कलाकार आम्ही या चित्रपटामध्ये बघितले. आणि बघताना असं वाटलं काय यार ॲप्ट बसलेत. या सगळ्यामध्ये प्राजक्ताचे किती इनपुट होते? मी सगळं श्रेय प्रवीण सरांना देईन, कारण कास्टिंग सगळं त्यांनी केलंय ॲब्सल्युटली. मी फक्त आमचे हास्य जत्रेचे मेंबर्स जे घुसवले तेवढे फक्त माझे आहेत. तर क्यूट एसेन्स आहे. हां, बिलकुल. आणि ही राहणार ना 100 वर्ष, त्याहून जास्त काळ राहणार. आणि मी हास्य जत्रेशी इतकी कनेक्टेड आहे, तर ती माणसं मला हवी होती. पण बेसिक सगळं प्रायमरी कास्टिंग त्यांनी केलं, तेव्हा मला काही से त्यांनी दिला नाही. चांगलं झालं म्हणूया आपण, तर त्याचं सगळं श्रेय त्यांना आहे. अगदी. आपण आता ज्या गाण्याबद्दल बोललो, मदन मंजिरी, खरं तर फुलवंतीचं इंट्रोडक्शन देणारं सॉन्ग होतं फुलवंती आहे, जे पाहिलं. पण मदन मंजिरी रील्स म्हणू नकोस, किंवा आत्ता पण त्याचे लिपसिंकवाले व्हिडिओ बनतात, हे सगळं कमाल आहे. जेव्हा तो स्क्रीनवर आम्ही गाणं बघतो, आहा, लार्जर दॅन लाईफ. मला या गाण्याचा एक्सपिरियन्स किंवा किस्सा ऐकायला आवडेल. काय आहे, कसं घडलंय मदन मंजिरी? किती प्रॅक्टिस केलीस त्या लावणीची? मी सगळ्यात जास्त प्रॅक्टिस लावणीचीच केली, कारण मला कंबरच हलवता येत नाही. मी भरतनाट्यम डान्सर आहे, त्यामुळे आम्हाला फटके पडलेत लहानपणी खूप, कंबर हल्ली आहे म्हणून. तर आता काय बिशात माझी कंबर हल्लेल, तर मी सगळ्यात जास्त प्रॅक्टिस मदन मंजिरीची केली आणि स्टॅमिनाची केली. स्टॅमिना माझा गेला होता, आणि सलग जे पहिलं शेड्यूल, आता जे काय लागलं होतं शेड्यूल, 9-10 पैकी 6 दिवस माझे डान्सचेच लागले होते, बॅक टू बॅक डान्स होते. त्यामुळे म्हणजे फिजिकली मी इतकी ड्रेन होत होते. आणि हे मधलं गाणं होतं, पण मला एवढं माहिती होतं की हे गाणं वाजणार आहे, कारण जेव्हा बनलं ना तेव्हाच ते म्हणलं की हे गाणं आहे, हे बजाना आहे. त्यामुळे मी जीवाचा आकांत करून नाचत होते. पण प्रत्येक कलाकाराला असं हवं असतं ना की आपलं एक गाणं असं असावं ज्याच्यावर एक हुक स्टेप असावी आणि जे सगळ्यांनी आवडीने करावी. मी म्हणेन या चित्रपटात अशी 2 गाणी आहेत, एक तर फुलवंतीचं इंट्रोडक्शन आणि मदन मंजिरी, जे मिळालंय तुला एकाच चित्रपटात. येस मिळालंय. आणि मला आय स्टील रिमेंबर
मदन मंजिरीची हुक स्टेप उमेश सरांची थोडी वेगळी होती. मग भांडून मी नाही मला ही आवडली नाही, ही करूया का, हे डबल स्पीड, तिकडे डबल स्पीड ढोलकी वाजती आणि मी सिंगल ताल पकडते, मला नाही बघायचं, मला डबल करायचं आहे. मग ते वैतागून बर बाई कर वगैरे म्हणून मग त्यांनी ती ही जी स्टेप आहे ती वाली माझी स्टेप आहे. असे बरेच किस्से आहेत खरं. मी ते 1 ना 2 किती सांगू तुला. अगदी. पण कुठला लक्षात राहतो ग की जेव्हा असं असतं ना की आपण मगासपासून हेच बोलतोय की निर्माती म्हणा किंवा अभिनेत्री, ते प्रेशर, वर्क प्रेशर, कामाचं प्रेशर, हे सगळं खूप आहे. अशा वेळी ना आपला मोराल डाऊन कुठेतरी होईल असेही बरेच मुवमेंट असतात जेव्हा आपल्याला स्वतःला बूस्ट करणं खूप गरजेचं असतं. मला सांग, एक तर तुझ्यासाठी त्या व्यक्ती कोण ठरल्या ज्यांनी थ्रू आउट ही जर्नी फुलवंतीची तुझा मोराल बूस्ट केला, आणि त्याचबरोबर एक डल मुवमेंट असते की जी आपल्याला थोडंसं एक स्टेप बॅक करू शकते. ती मुवमेंट आज या निमित्ताने कोणती लक्षात राहील कायमस्वरूपी, सांग मला. मी असं म्हणेन की सगळ्यात आधी आमचा जो EP होता दत्तसंग्राम वासमकर, जेव्हा कळलं की आपल्याला एक्झिक्यूट करायचं, मी त्याला विचारलं, भाऊ आपण नक्की करू शकतो ना? येस, तू करू शकतेस, आपण हे करूया, आपण हे करू शकतो. हा पहिला त्यांनी कॉन्फिडन्स मला दिला. 2 स्वप्नील जोशी आणि मधुगंधा कुलकर्णी, त्या दोघांना मी भेटले आणि त्यांना मी म्हटलं, आय सीक युअर हेल्प ॲज अ प्रोड्युसर, कारण तुम्ही प्रोड्युसर आहात आणि मी पहिल्यांदा उभी राहते. तर ते म्हणले, आम्ही फिजिकली येऊन काय नाही करू शकणार, पण आम्ही तुझ्या पाठीशी राहू, तुला जो काय गायडन्स लागेल आम्ही देऊ. आणि मधुताई म्हणाली होती, मी तुझ्या पाठीशी अदृश्य शक्तीसारखी उभी आहे. त्यातून मला म्हणजे मी वारंवार त्यांच्याशी फोनवर बोलायचं आणि त्यांचे सजेशन घ्यायचे, ते माझ्या पाठीशी होते. आणि फॅमिली तर डेफिनेटली होती, आई तर होतीच होती की तू कर बिंदास, तुला जे योग्य वाटते ते कर, सगळं व्यवस्थित होणार आहे. सो आय थिंक आणि पॅनोरमा स्टुडिओज पण खूप भक्कमपणे उभं होतं. त्यांनी मला अजिबात क्रिएटिव्हली त्रास दिला नाही की प्राजक्ता का गट फिलिंग है ना, हाँ हम करते हैं, या लेवलला ते होते. तर आय थिंक हे ते 3-4 ज्या व्यक्ती होत्या, हेल्प मी. आणि अर्थात मी गुरूंवर एका पॉईंटला सोडून दिलं होतं, श्री रविशंकरजी, की देख लेना आपका प्रोजेक्ट है. स्वामींचे पण तेव्हा मी खूप करत होते, आता मी परत करायला पाहिजे, आय शुड बी व्हेरी ग्रेटफुल. जायचं मला मठामध्ये, पण या. तर तेव्हा प्रत्येक एका अपडेटला मी अंधेरी मठात जात होते. आणि स्क्रिप्ट पूर्ण झालं आहे, आता उद्या शूटिंग आहे, आता शूटिंग संपलं आहे, आता हे सुरू होतं आहे, असं मी प्रत्येक हे केलं. सो एक डिवाइन एनर्जी पण होती, मी हे नाकारूच शकत नाही, कोणीच नाकारू शकत. बरोबर आहे, ॲब्सोल्युटली. ही एक आणि तुझी स्पिरिच्युअल बाजू खूप स्ट्रॉंग आहे प्राजक्ता. टच ते बाय डिफॉल्ट आय थिंक मॅकॅनिझम आहे माझ्यामध्ये. तर एक सुप्रीम शक्ती होती पूर्ण वेळ आमच्याबरोबर. 9ही दिवस एक थेंब पाऊस नाही पडला. आणि ज्या दिवशी आम्ही पॅकअप म्हणालो त्या रात्री असा पाऊस पडला की 2 दिवसात त्यांना जिथे शूट करत होतो आम्ही, 1-2 इंच पाणी साचलं होतं फ्लोअरवर. म्हणजे जवळपास देव वाट बघत होता आम्ही पॅकअप म्हणायची. किती हे असं म्हणजे आश्चर्यकारक गोष्टी असतात ह्या. सो डेफिनेटली एक अदृश्य शक्ती आमच्या बाजूने काम करत होती, बिकॉज वी वर सो ट्रू, आवर इंटेन्शन्स वेर सो गुड. सो या अशी काही डिवाइन शक्ती पण होत्या की ज्यांनी हेल्प केली. येस, पण प्राजक्ता नेहमी अप टू डेट असते. ती आता पण इंटरव्ह्यू मध्ये ती किती छान तयार होऊन आली आहे, सुंदर साडी आणि तिचे लुक. श्री मराठीचा इंटरव्ह्यू, हॅलो, आणि जो व्हायरल होतो. आणि ह्याच्याशिवाय ज्यांनी अजूनही फुलवंती बघितलं नसेल त्यांनी प्राईमवर जाऊन बघा. मी तुम्हाला कळेल मी हे का विचारते. स्टार्ट म्हणजे अगदी ओपनिंग पासून ते एंड पर्यंत प्राजक्ता जी दिसली आहे चित्रपटामध्ये, सिंपल साडी असू देत तिची किंवा ती फक्त सोफ्यावर बसली असू देत, एक ग्रेस आहे तिच्या बसण्यामध्ये, तिच्या वागण्यामध्ये, तिच्या दिसण्यामध्ये. प्राजक्ता या सगळ्यामध्ये पर्सनली आम्हाला माहिती आहे प्राजक्ताची ज्वेलरी घातली, तिथं आम्ही आवडीने झूम करून बघितले. प्राजक्ताचे किती इनपुट्स होते? डेफिनेटली होते की मेकअप साठी जो दादा होता, मग हास्य जत्रेला मी त्याला अपॉइंट केलं की तू नो माय फेस, तू रोज मला मेकअप कर हास्य जत्रेला. मग त्याला मी अपॉइंट करून ठेवलेलं. मी साड्यांवर हा कलर रिपीट होतोय, हा करूया का, पण मानसी अत्तर त्यांनी खूप चांगलं काम केलं. तिने पण वेगवेगळे रंग खूप चांगले चूज केले. ज्वेलरीच्या बाबतीत तर पूर्णच माझा होता पूर्ण. प्राजक्ता राज, ये हो गया अभी, ये हा आमचा बेस्ट सेलर आहे, हा घालायचा आहे. तर ज्वेलरी बाबतीत होता. हेअरच्या बाबतीत तर जे काय बाकी मी म्हणेन की कथेला साजेसं जे आहे तेच करणं अपेक्षित होतं, पण बऱ्यापैकी सेव्ह होता. पण आमची टीम खूप स्ट्रॉंग होती मी म्हणेन. मेकअप दादा महेश बराटे, कॉस्ट्युम मानसी अत्तर दे, आणि ज्वेलरीसाठी आमची जी टीम होती प्राजक्ता राजची, फारच ब्रिलियंट टीम होती. त्यांच्या मदतीशिवाय झालं नसतं. हेअरस्टायलिस्ट आमची फारच भारी काम केलंय त्यांनी अगदी. आणि एक सीन होता ज्याबद्दल आपण आधी बोललो होतो, म्हणजे हा चित्रपट जेव्हा शूट होत होता तेव्हा, तो म्हणजे या चित्रपटातला शेवटचा सीन की ती जाते शास्त्री बुवांच्या घरी आणि पांढऱ्या साडीत, पांढरी नऊवारी येते
खूप सुंदर दिसलीस त्यामध्ये तू. म्हणजे तुझं चालणं म्हणा किंवा तू बसलीस तिथे त्या कठड्यावर किंवा नंतर तू घुंगरू बांधून तो एक शेवटचा परफॉर्मन्स म्हणूया हे तू सगळं त्या वाड्यामध्ये केलंस. ते बिग स्क्रीनवर बघायला ना इतकं सुंदर वाटत होतं. प्राजक्ता, मला सांग तो सीन कसा शूट झालाय, किती टेकमध्ये शूट झालाय आणि छान दिसलाय तो सीन. तुला स्वतः तुझा पर्सनल फेवरेट सीन असेल तो का नाही? नाही मला माहिती, मी अजूनही ना त्या अँगलनी बघूच शकत नाहीये फिल्म. अजूनही सगळं आपलंच आहे, सगळीच गाणं आपली आहेत. हा त्यामुळे अजूनही इनफॅक्ट मी एवढं सगळं अजून यश जे काय कौतुक आहे हे पण माझं सिंकिन नाही झालंय अजून. अजूनही मला नाही वाटत आहे की मला कळलंय की आपण कुठे आत्ता आहोत बसलोय. मला नाही कळत आहे अजूनही, ते सिंकिन होतं. ही प्रोसेस आहे आय गेस आणि थोडा वेळ लागेल. बट या पहिला डे जो होता माझा, फर्स्ट डे ऑफ द फर्स्ट शेड्यूल, द बिगिनिंग ऑफ द फिल्म, सरांनी तो सीन लावला पांढऱ्या साडीतला. आणि सरांना मी हेच म्हटलं, सर सगळ्यात शेवटचा फिल्मचा सीन तुम्ही सगळ्यात पहिला लावला, तिची इंटेन्सिटी मला कशी कळणार आणि कशी मॅच होणार. ते म्हणले नाही, एकटी ज्या ह्याच्यामध्ये आहे एक तर तुझा सीन लावायचा, हिरोईनचा सीन पहिला पाहिजे. फुलवंती नाव आहे, फुलवंतीचा सीन पाहिजे आणि तू एकटी ज्या सीन मध्ये आहे तोच पहिला होणार. त्यामुळे एंडचा सीन आम्ही पहिल्यांदा, सो मी जे वाड्यामध्ये एंटर होतीये ना, पाठमोरी धावत धावत येते, दॅट वॉज द फर्स्ट टेक ऑफ द फिल्म. आणि लई रिटेक घेतले, कारण एक असा एक लुक द्यायचा होता एका पालखीत बसलेले त्या ह्याला पकडायचं जे असतं त्याला, आणि तो मला असा लुक जमतच नव्हता. आणि सरांना असा एकदम परफेक्ट हवा होता. सो खूप रिटेक झाले पण फायनली त्यांना ओके म्हणून त्यांनी एक ओके केला. आतला जो आहे की मी रडतीये, पत्र वाचतीये, ते नंतर एक 4-5 दिवसांनी झालं, जेव्हा पाऊस पडून आमचं शूटिंग खोळंबलं एकीकडचं. मग आम्हाला इकडे शिफ्ट व्हायला लागलं आणि मग तो प्लॅन केला आणि मग डान्स त्याच दिवशी झाला. सो डान्सला तर खूपच रिटेक्स झाले, कारण त्यांना खूप वेगवेगळ्या अँगलनी शॉट्स हवे होते. सो मी असं म्हणेन, आता मदन मंजुरी फॉर एन एक्झाम्पल तुम्ही एकदा बघताय, पण मी त्या 2 दिवसांच्या शूटमध्ये किमान 100 वेळा नाचली आहे मदन मंजुरी. इतके रिटेक्स वेगवेगळ्या अँगलनी. आणि उमेश सरांची स्टाईल काय माहिती आहे ना, हां ये 8 बार करो, ये 16 बार करो, असं नाही, एवढे इथून इथपर्यंत करायचं असं नाही. प्ले केलंय गाणं, चालू राहिलंय, मागचे नाचताय, तुम्ही नाचताय, ते कंटिन्यू ठेवतात. मग तुम्ही कधी कधी अख्खा पॅरा नाचता, बरोबर आहे. आणि मग एका पॉइंटला तुम्ही दमले का, कट म्हणा कुणीतरी, कधी कुठेपर्यंत करायचं. तुम्ही एका पॉइंटला बोलले, पण सर आप बताओ इथून इथपर्यंतच करायचं, नाही तर आम्ही नाचत राहतो. सो अशा पद्धतीनं मी ऍक्च्युली 100 वेळा प्रत्येक स्टेप केली आहे. सो त्यावेळेस मला कळलं फर्स्ट शेड्यूलला तो डान्स केल्यानंतर की भैया नेक्स्ट शेड्यूलला वाट लागणार आहे आपली, जेव्हा की खरे डान्स सिक्वेन्सेस आहेत. सो खूप दमवणारी होती प्रोसेस. आणि त्याच्यात वाईट गोष्ट काय ना, तेव्हा मला माहिती नव्हतं माझ्यात विटॅमिन D डेफिशियन्सी आणि 12 डेफिशियन्सी आहे. आणि मी भरपूर चिनी दिसली काही सीन्समध्ये, कारण स्वेलिंग होतं, पाय दुखायचे. मी फक्त मालिश करत होते आणि नंतर मी चेक केलं तेव्हा कळलं की अरे बापरे, म्हणजे इतकं लो आहे की रोजच्या जगण्याला सुद्धा हे पुरेसं नाही आहे. बापरे, हे नंतर कळलं मला. आणि मग सेकंड शेड्यूलला मी एकदम मग एवढा तर मी डब्बाच घेऊन गेले होते गोळ्या औषधांचा, रोज विटॅमिन D अँड ऑल. सो फर्स्ट शेड्यूल डेंजर गेलं. आणि सेकंड कसं होतं? मग सेकंडला मग मी प्रिपेअर झाले, मी रुळले. पण सेकंडला वेगळी जबाबदारी होती एक्झिक्युशनची, त्यामुळे जरा म्हणजे मी सकाळी 7ची शिफ्ट आहे, तर 7च्या ऐवजी मला जावं लागायचं 5:30ला वगैरे, कारण पहिला अर्धा तास मी सेटवर जाऊन बघून येणार, आर्टवाल्यांनी काम केलंय ना, प्रोडक्शनचं सगळं झालंय ना, ओके सगळे आलेत का, सगळ्यांच्या वॅनाट्या लागल्यात का, लाईट्स आलेत का त्याच्यामध्ये, हे सगळं आधी प्रोड्युसर म्हणून ते बघणार. मग मी जाऊन माझा मेकअप करणार. मग सगळं शूटिंग संपल्यानंतर परत प्रोडक्शन बरोबर उभं राहणार, उद्याचं काय झालंय का, सगळे सीन पोचलेत का, सगळी प्रॉपर्टी आली आहे का. मग 2 तासांच्या स्वतःकडे लक्ष दिलंच नाही या सगळ्यामध्ये, म्हणून मी सगळ्यात शेवटी आजारी पडले. मी आजारी पडले होते 7व्या-8व्या दिवशी. मी पाणी पण पचत नव्हतं मला, इतकी आजारी पडले होते मी. जे भो शंभो गाणं तुम्हाला दिसतंय भरतनाट्यमचं, ते ॲक्च्युली माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे त्या 2ही दिवस शूटिंगच्या. आणि तशीच मी नाचली आहे, कारण काहीच म्हणजे स्वतःकडे दुर्लक्ष झालं. पण देवाने ठरवलं होतं सगळ्या परीक्षा घ्यायच्या आणि तिला डिस्टिंक्शन द्यायचं. सो मी एक्सेप्ट केलं होतं. मी फक्त गोळ्यांवर जगले तेव्हा शेवटचे 3 दिवस. पण ही एवढी मेहनत घेतल्यानंतर प्राजक्ता आत्ता तुला येऊन असं, आपण निर्माती झालो किंवा आपण फुलवंती केला, हा तुझा डिसिजन 100% किती बरोबर होता हे वाटतंय ना, की फुलवंती करण्याचा डिसिजन तर ॲब्सल्युटली करेक्ट होता. ॲप्ट स्टोरी फॉर मी. मला प्रवीण सर म्हणाले होते मध्यंतरीच
की तू ना हुशार मुलगी आहेस, तू स्वतःसाठी एकदम परफेक्ट कथा निवडली आहेस, एकदम परफेक्ट, ज्याच्यामध्ये तुझा अभिनय शोकेस होतोय, तुझं नृत्य शोकेस होणार आहे, तुझं सौंदर्य शोकेस होणार आहे, जे जे आहे ना ते सगळं शोकेस होणार आहे. तर एकदम ब्रिलियंटली निवड केलेली आहेस तू फुलवंतीची. सो फुलवंती करणं हा डिसिजन ॲब्सल्युटली करेक्ट होता. हा, बाकी मी भरपूर डिसिजन चुकीचे घेतले असतील, भरपूर माता घालल्या असतील, त्याचं माहित नाही, पण फुलवंतीची निवड तर फारच करेक्ट होती. वा, मस्त. येस, आणि खूप सक्सेस मिळालं चित्रपटाला, म्हणजे 8 आठवडे टचवूड, खरंच टचवूड. आणि हे ना तुला खूप एक बूस्टिंग देईल अजून छान छान प्रोजेक्ट स्वतःसाठी करणं. ॲब्सोल्युटली. आणि 8 आठवडे हा चालला, हाऊसफुलचे बॅनर लागले. म्हणजे मी तुझी रील बघितली होती की दिवाळीमध्ये तू स्क्रोल टाकलं होतंस की सगळे शो हाऊसफुल. खरं तर ना प्रत्येक नट याची वाट बघत असतो की आपल्या चित्रपटाच्या बाहेर हाऊसफुलची पार्टी लागली पाहिजे. तो शुक्रवार म्हणूया धडकी भरवणारा असतो. तुझ्यासाठी हा शुक्रवार धडकी भरवणारा होता. नक्कीच होता. नक्कीच होता, कारण खूप जण 11 ऑक्टोबरला फिल्म रिलीज करायच्या विरोधात होते आणि मी एकमेव मुलगी त्याला फॉर होते. आणि मी कुमारजींना, पॅनोरमाचे जे हेड आहेत, त्यांना मी कन्व्हिन्स केलं होतं. बाकी सगळे अपोजमध्ये होते. आणि माझा एकच मुद्दा होता की बाकीचे फॅक्टर्स आहेत म्हणून आपण का बॅकआउट व्हायचंय. आणि पुढची बेटर तारीखच नव्हती. नंतर इलेक्शन्स येत होते. बरोबर बरोबर. त्यानंतर मग तुमची सिंघम, भूलभुलैया येत होती, मग पुष्पा येत दिवाळी, आणि मग पुष्पा होती, मग छावा पण होती तेव्हा त्या दरम्यान. मग त्यानंतर संगीत मानापमान, बोंबिलवाडी, खूप पिक्चर होते, त्यानंतर रेड 2 वगैरे. मी म्हटलं कधी वेळ आहे मग तुम्हाला. असं जर तुम्ही राईट टाइमची वेळ बघायला गेलात तर देर इज नो सच राईट टाइम. प्रत्येक फ्रायडेला तुमच्याबरोबर कॉम्पिटिशनला कोणी ना कोणी असणारच आहे. मग जे एकदा सोडलाय बाण, मग तोच बाण पुढे पळवा ना. कारण लोक पण कन्फ्यूज होतात प्रेक्षक म्हणून की अरे ही आधी वेगळ्या तारखेला येणार होती ना, अच्छा अच्छा, मग ते बदललं का, अरे माहित नाही कधी येते यार, असं होतं. आणि इम्प्रेशन पण चेंज होऊ शकतं. आणि जे धर्मवीरच्या बाबतीत सरांनी फेस केलं होतं इमिजिएटली. त्यांची आधी ऑगस्टला येत होती आणि मग सप्टेंबरला येत होती, तर लोक कन्फ्यूज झाले. सो मला ते नको होतं. नंतर माझे एक फायनान्शियल वेगळे प्रॉब्लेम होते, कारण फिल्म इतके दिवस थांबलेली, अडकलेली. ऑलरेडी प्रोड्युसरचा पैसा कितीतरी करोड अडकून राहिलेला त्या प्रोजेक्टमध्ये. सो तो पटकन बाहेर काढणं हा पण एक मुद्दा होता. त्यामुळे ॲक्च्युली आय हॅड नो चॉईस. सो 11 ऑक्टोबरला फिल्म आली खरी आणि मी हट्टाने आणली आहे खरी, पण ते आता काय होणार याची सर्वाधिक भीती मला होती. कारण सगळेजण माझ्याकडे बोट फिरवणार होते, हिनी सांगितलं, ही ऐकली. झोप लागली का ग प्राजक्ता रात्री? मला हे आत्ता ऐकून प्रश्न पडतो की झोप लागली असेल का तुला रात्री? मला आय रिअली डोंट रिमेंबर. पण मला एवढं माहिती आहे ना की त्या दरम्यान इतकी पळत होते मी, इतकी प्रमोशनसाठी फिरत होते की मी ॲक्च्युली थकून झोपत असणार. मला झोपेचा जास्ती नाही इश्यू होत, अनलेस अनटिल मी प्रेमात पडलीये, ब्रेकअप झालंय, असं हृदयाच्या रिलेटेडच्या गोष्टी असतील ना तरच माझी माती होते. बाकी सगळ्याच्यात मी शूरवीर आहे, झाशीची राणी, तिथे माती खातो आपण. तर तेव्हाच मला झोप लागत नाही. सो झोप लागली असणार, पण कमी. टेन्शन मला विशेष होतं की हे जर चुकलं ना तर सगळे म्हणणार हिच्यामुळे झालं. अगदी. आणि जेव्हा हे सगळं पार पडलं तेव्हा तू हेला गेलीस ना, आश्रमात गेलीस, इमिडिएटली गेलीस आणि तू त्याबद्दल पोस्टही केली होतीस. खरं तर स्विच ऑन आणि स्विच ऑफ खूप गरजेचं असतं, राईट? तिथे जाऊन अशी फार शांती मिळाली असेल ना तुला? मच निडेड. आणि मला खूप आधीच जायचं होतं खरं तर, पण रिलीज नंतर सुद्धा मी इतके दिवस प्रमोशन चालू ठेवलं. आणि मग OTT रिलीज येत होता, तर मला रिलीज नंतर पण खूप दिवसांनी मी गेले. आणि ते साठून राहतं ना सगळं इमोशनल, आणि हे सगळं साठून राहतं गोष्टी वेंट आउट करणं मस्ट आहे, गरज आहे. त्यामुळे मी 4 महिन्यातून एकदा वगैरे जातेच ॲडव्हान्स कोर्सला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या. इट इज अ मस्ट थिंग फॉर मी. अगदी. पण इतकं सगळं छान छान होत होतं प्राजक्ता, मस्त सगळं सुरू आहे, सगळे पॉझिटिव्ह बोलत आहेत चित्रपटाबद्दल, रिव्ह्यू चांगले आहेत, प्रेक्षक थिएटरला जात आहेत. जी आपली ओरड असते की प्रेक्षक जातच नाही थिएटरपर्यंत, पण फुलवंतीसाठी गेले प्रेक्षक. हे सगळं सुरू असताना कुठेतरी निगेटिव्ह सुद्धा आपल्याबद्दल मार्किंग झाली आणि बोललं गेलं. मला सांग, कसं अवॉइड केलंस किंवा कसं दुर्लक्ष केलंस तू या गोष्टींकडे? एक तर आश्रमात जाऊन पण तुला 1% तरी डिस्टर्ब करणाऱ्या होत्या त्या गोष्टी? मी माणूस आहे, डेफिनेटली तुम्हाला कुठे ना कुठेतरी काहीतरी त्रास तर होतोच. मला कम्पॅरेटिव्हली कमी होतो असं मी म्हणेन, बिकॉज ऑफ द मेडिटेशन आय डू. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की सोशल मीडियावर जे लोक बोलतात त्यांना नाव नाही आहे, त्यांना फेस नाही आहे, ते कुठून आलेत, काय आहेत, आपल्याला काय माहिती नाही आहे. ते त्यांच्या आयुष्यात किती दुःखी आहेत, आनंदी आहेत, किती फ्रस्ट्रेटेड आहेत, किती फेल्युअरमधून जात आहेत, का ते विम्झिकल आहेत, मानसिक रुग्ण आहेत, का त्यांना कोणीतरी पेरलं आहे.
आता माहिती आहे ना, अशी पण एक सिस्टीम आहे की ऍक्च्युली पेरलेल्या बातम्या पेरलेल्या असतात गोष्टी. पेरलेले लोक की पॉझिटिव्ह कमेंट करा यासाठी माणसं बसवतात, निगेटिव्ह कमेंट करा यासाठी माणसं बसवतात, निगेटिव्ह कमेंट डिलीट करा यासाठी माणसं बसवतात. सो हे आपल्याला इंडस्ट्री म्हणून माहिती असतं ना जेव्हा, तेव्हा कमी त्रास होतो आणि मग मला दुर्लक्ष करायला सोपं जातं. ऑल्सो वेळ नाही आयुष्यात वेळ नाही आहे. इतकं सगळं चांगलं असताना थोडी तरी नजर लागणार. ती काला टीका है भैया समझ के छोड़ देना है और आगे जाना है. आणि मला असं वाटतं अबाव ऑल ना तुमचं काम बोलतं. बरोबर आहे. आणि मी महाराष्ट्राची मुलगी आहे, माझं महाराष्ट्र घर आहे, ती माझी फॅमिली आहे. मला माहिती आहे की माझ्या माणसांना मी माहिती आहे, मी त्यांच्या समोर मोठी झाली आहे, 12-13 वर्ष त्यांच्यासमोर काम करते. मला बाकी काही बोलायची गरजच नाही आहे, त्यांना माहिती आहे मी कोण आहे. सो काम करत राहा, उत्तम काम करत राहणं आणि आपलं काम चोख करत राहणं, हाच सगळ्याला एक हेच उत्तर असतं असं मला वाटतं. अगदी. पण या सगळ्या दरम्यान मिठाच्या पाण्याने किती वेळ आंघोळ केली? मी कुठल्या तरी इंटरव्ह्यू शूटिंग नंतर कंपल्सरी कुठल्याही प्रकारे मी मेकअप केलाय थोडक्यात आणि मी घरी गेले तर कंपल्सरी मिठाच्या पाण्याने आंघोळ. येस दॅट इज अ मॅन्डेटरी थिंग. वा. पण झालंय हे सगळं वर्ष सरता सरता फार सुंदर गोष्टी प्राजक्ता तुझ्या बरोबर आहेत आणि मला खरंच खूप छान वाटतं या निमित्ताने तुझी गप्पा मारायला. मला सांग आता सम अप 2024 कसं होतं? ओ माय गॉड. ॲक्च्युली आहे ना खरं सांगायचं तर 2023ला आय वॉज सो ॲजिटेटेड, इरिटेटेड का तर फंड्स एक तर प्रोजेक्ट सुरू केलं एवढं मोठं आणि ते थांबलं पैशांना अभावी. आणि तेव्हा मी खूप स्ट्रगल केला पैशांसाठी, खूप जास्त. आणि कोणीही मला भाव दिला नाही तेव्हा, कोणी मला पैसे द्यायला उभं राहिलं नाही. आणि माझा हट्ट पण असा होता ना की मला कोणाची मदत नको आहे, उपकार नको आहे. जे जेन्युइनली फिल्म मेकर आहेत, ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचे आहेत, अशाच माणसांकडून मला पैसा घ्यायचा आहे. अदरवाईज मग कायच उपयोग आहे. म्हणजे मला ना तो सेल्फ रिस्पेक्ट फार महत्त्वाचा वाटतो. किंवा मला उपकार फार मला डेंजरस वाटतात की ते उपकार करतील नंतर फेडायचे आपल्याला, उपकाराच्या बोजाखाली राहू शकतो ना आणि ते ठरवतील मग मी उपकारांची परतफेड कशी करायची, जे मी नाही करू शकणार. पेक्षा घेऊ नका. त्यामुळे आउट ऑफ सेल्फ रिस्पेक्ट मी मदत कोणाकडून घेऊ शकत नव्हते. त्यामुळे 23 खूप खराब गेलं. 24च्या सुरुवातीला मी ठरवलं की मी विचारच नाही करणार. थांबलं प्रोजेक्ट, ओके थांबलं. सुरू केलं होतं, थांबलं. अनेकांची थांबली आहेत, अनेकांची बंद पडली आहेत, काही प्रॉब्लेम नाही. अशा नोटला मी सुरुवात केलं होतं 2024. त्यामुळे ते चांगलं गेलं ग. त्यामुळे 2024मध्ये पहिले 2-3 महिने मी 2 फिल्म्स शूट केल्या. एक प्रसाद खांडेकरांची एक पुण्यातली एक फिल्म आहे, प्रिया बेर्डे ताई आहेत त्याच्यामध्ये. ऑस्ट्रेलिया वारी केली, सिंगापूर वारी केली, हास्य जत्रेचे हे केले, शोज केले तिकडे. आणि मग पॅनोरमा एप्रिलमध्ये ऑनबोर्ड आलं आणि मग त्याच्यानंतर मग श्वास घ्यायला फुरसत नाही मिळाली मला. पुढचे 7 महिने फुलवंतीमध्ये गेले आणि मग रिलीजमध्ये गेले आणि आता संपायलाच आलं वर्ष. तर जेव्हा असं ठरवलं की काय नाही फरक पडत, गो विथ द फ्लो. हा म्हणजे आमचे गुरुदेव म्हणतात की क्या कहेंगे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. हे मला 23मध्ये मला हे मी ऐकलं नव्हतं, मी 24मध्ये ऐकलं. म्हणलं बंद पडलाय प्रोजेक्ट असंच म्हणतील ना, आणखी काय पडलंय बंद, असं मी सोडून दिलं आणि काम सुरू केलं ना, तेव्हा आपसूक तुमच्याकडे पैसे आले, प्रोजेक्ट आले आणि काम सुरळीत झालं. वा. 2025 येत आहे आता. येस. काय प्लॅन्स आहेत 25? मला ना म्हणजे सगळ्यात मी निर्माती होणं हे माझं स्वप्न नव्हतं. हे मी कधीच प्लॅन नव्हतं केलं. माझ्या वाट्याला माझं टॅलेंट शोकेस होईल असं प्रोजेक्ट आलं नाही म्हणून मला हे करावं लागलं. तर आता मला असं वाटतं तर मी माझं टॅलेंट शोकेस केलं आहे, तर आता माझ्याकडे चांगले प्रोजेक्ट्स यावेत. मला वैविध्यपूर्ण रोल करायचं आणि मला खूप काम करायचं आणि कामच करायचं आहे. माझा पहिल्यापासून हा मोटो राहिला आहे की मी जो पैसा कमवेन तो मी माझ्या आवडत्या गोष्टींमधून कमवेन. म्हणजे मग ते मी म्हटलं दागिने किंवा काय किंवा आपलं प्रोजेक्ट्स, अभिनय, मॉडेलिंग जे असेल, मी माझ्या कष्टातून पैसा कमवेन. आता 2025चा मोटो माझा हा आहे की मी जे पैसे कमवेन ते अभिनयातूनच मिळवेन. फक्त अभिनयातून मिळावेत मला, की एवढी अभिनयाचे प्रोजेक्ट्स माझ्याकडे यावेत. आता मला म्हणजे स्वतःचं पण प्रोड्यूस करायचंच आहे, पण मला इतर लँग्वेजेसमध्ये पण ट्राय करायचं आहे, इतर वेगवेगळ्या डिरेक्टर्स बरोबर काम करायचं आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या जॉनर्समध्ये काम करायचं आहे. मला खूप अभिनय क्षेत्रात खूप काम करायचं आहे. हेच असंच माझं 25 असावं 2025 वर्ष, अशी माझी प्रार्थना आहे देवाकडे. ओके. सो प्राजक्ता, फुलवंतीमुळे घडलेल्या 5 अशा गोष्टी मला सांग ज्याच्यासाठी तू कायमस्वरूपी ऋणी राहशील. 5 गोष्टी सांग. मग मे बी ते लर्निंग असेल किंवा ते पॉझिटिव्ह कॉमेंट्स आहेत,
5 गोष्टी सांग की कायम तू ऋणी आहेस फुलवंतीची. एक तर फुलवंती हा इन अँड ॲज फुलवंती असा हा, असलेला माझा हा. पहिला सिनेमा. हो. सो टायटल रोल मला पहिल्यांदा मिळाला. 12-13 वर्ष इंडस्ट्रीत काम करते आणि तो नव्हता माझ्याकडे टायटल रोल. सो ते फुलवंतीमुळे घडलं. फुलवंतीमुळे माझं नृत्य कौशल्य समोर आलं, अभिनय कौशल्य पण हो. फॉर Absolutely. दॅट मॅटर. बरोबर कारण बऱ्याच लोकांनी बऱ्याच माझ्या मागच्या फिल्म्स पाहिलेल्या पाहिलं नव्हत्या. नाहीयेत. हो. ही फिल्म बहुतांश लोकांनी पाहिली, त्यामुळे माझं टॅलेंट शोकेस झालं. नॉट 100%, कारण मी तेवढं देऊच शकलेलं नाहीये. मी अजून बेटर करणारे अजून खूप आहे जे शोकेस झालेलं नाही असंच मी म्हणेन. सो बट दॅट हॅज हॅपन्ड अप टू सर्टन लेवल. 3 या फिल्ममुळे मला निर्माती म्हणून टॅग मिळाला. आणि किती मी ऋणी राहीन देवाची की पहिलं प्रोड्युसर म्हणून प्रोजेक्ट आणि ते पण फुलवंती मिळालंय. क्या बात आहे. अशी कुठली आंडूबांडू फिल्म नाहीये की आली कधी गेली गेली कधी कळलं कळलं, नाही. असं नाही. इट इज फुलवंती यार. आणि लक्षात आहे सगळ्यांच्या ती. सो इतकी चांगली फिल्म पदरात पडली ॲज अ प्रोड्युसर. 4 डेफिनेटली लर्निंग. म्हणजे माझ्या स्वभावातली जे चांगले मुद्दे आहेत खरं तर, पण ते प्रोड्युसर म्हणून मारक आहेत. जसं मी म्हटलं की मी सगळं छान आहे असं बघते, सगळीच माणसं छान आहे Flaws नाही बघत फ्लॉज त्याचे. बघत नाही. मी कोणालाही जज करत नाही, पण तुम्हाला जज करणं गरजेचं गरजेचं आहे. पडतं जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींबरोबर काम करता. हे मॅन्डेटरी होऊन जातं. हे मला ह्या प्रोजेक्टमधून कळलं. जग रहाटी अजून थोड्या अपग्रेडेड लेवलला कळली. आणि मला फिल्म मेकिंग प्रोसेस खूप जवळून कळली. मी कधीच पोस्ट प्रोडक्शनचा भाग नव्हते, कधीच नाही. आपापलं डबिंग करा, घरी जा. पण या फिल्ममध्ये मी एडिट टेबलपासून ते DI पासून ते डबिंगपासून सगळ्या प्रोसिजरमध्ये, सगळ्या बॅकग्राऊंड स्कोअरपासून सगळीकडे इतकी डीपली इन्व्हॉल्व्ह होते की मला आतापासून इथेपर्यंत गोष्टी कळल्या. सो शिकले मी असं म्हणेन की विन विन सिच्युएशन आहे. पैसा पण नाही लागला माझा, इतरांनी पैसे लावले, त्याच्यात मला शिकायला मिळालं, त्याच्यात मला काम करायला मिळालं, त्याच्यात मला टॅग मिळाला. मी किती ऋणी असायला पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली मला खूप वेळ द्यायला लागला. मी अथक परिश्रम घेतले. हे स्वतःला सांगताना मला जरा अवघड जात आहे, पण मी सांगू इच्छिते शेअर हार्डवर्क. गेले 2023मध्ये फुलवंतीमुळे मी एकही बाहेरचा चित्रपट केला नाही. मी 6 ते 7 चित्रपटांना नाही म्हटले. का तर कधी फुलवंतीसाठी पैसे येतील आणि प्रोजेक्ट करायला लागेल. बरोबर. मी लंडनच्या फिल्म्स केल्या नाही, मी गेले आणि पैसे आले आणि मग मला शेड्यूल लागलं तर कसं करणार. अशा ह्याच्यात मी 2023मध्ये एकही फिल्म शूट नाही केली. मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात आय हॅड नो पर्सनल लाईफ ॲट ऑल. मी माझ्या आयुष्यातली 2 वर्ष फक्त फुलवंतीलाच बहाल केली. मी गेले 7-8 महिने मी एकही कार्यक्रम केला नव्हता. म्हणजे मी पैसे ना फुलवंतीतून कमवले आणि मी माझ्या पर्सनल लाईफमधून पण नाही कमवले. मी आधी हास्यजत्रा चालू आहे म्हणून मी चाललं आहे, माझे सगळे जात आहेत इन्स्टॉलमेंट्स, पण मी पैसे पण नाही कमवले. आणि पूर्ण वेळ माझ्या आयुष्यातला मी फुलवंती चालू असताना 5 महिने पुण्याला पण नव्हते गेले. घरी पण नाही जाऊ शकले फॅमिलीला भेटायला. मी गणपतीला पहिल्या दिवशी मी मानाचे 5 गणपती बाय डिफॉल्ट दर्शन घेते. मी यावर्षी मी माझी प्रथा 11 वर्षांची तोडली का तर मी जाऊ शकले नाही. सो अथक मेहनत, हार्डवर्क, कन्सिस्टन्सी, पेशन्स. आणि किती छळलं मला लोकांनी, किती छळलं. काय होतं ना, तुम्ही लहान असता, मी वयाने लहान आहे, मी मुलगी आहे, तुम्ही फिमेल आहात, तुम्हाला काय मुलगी आहात हेच असतं. त्रासदायक ऑल्सो तुम्ही मोठ्या होताय ना आता, तुम्ही मोठ्या होते. हो म्हणजे काय, अरे यार काना मागून आली आणि तिखट झाली. काय प्रॉब्लेम होतो माहितीये का, त्यांना सुरुवातीला येताना ऑनबोर्ड, अरे वा इतना अच्छा फिल्म है, मैं करूंगा, मेरा नाम लगेगा. पण नंतर कळतं की अरे मेरा नाम लगेगा लेकिन इसका भी तो नाम लगेगा. आणि ऑलरेडी जी नोन व्यक्ती आहे ती अजून पुढे जाते ना, म्हणजे अजून पुढे जाणार, कदाचित आपल्याला सरपास करून पुढे जाणार. बरोबर आहे. याचा बहुतांश जणांना त्रास झाला. आणि जे मला कळत होतं पण मी बोलू शकत नव्हते कारण ते माझ्याच टीमचा भाग होते. आणि पुन्हा एकदा मी त्यांची मोरके होते. सो त्यांनी माझ्याकडे असलं पाहिजे शेवटपर्यंत हे जाणून मला गोडच बोलायला लागायचं की आय नो यू आर जेलस बट देन यू आर माय टीम. ओके बी जेलस, फाईन, दॅट्स फाईन. सो हे पण ह्यामुळे जास्त त्रास झाला. कदाचित मी आता 50ची असते ना तर मला कमी त्रास झाला असता. माझ्या 50ला मला डेफिनेटली कमी त्रास होईल. ते आम्ही म्हणजे अनाउन्स्ड बॉस असेल. आत्ता मी बॉस असणं खूप जणांना खुपलं. आणि तिचा से शेवटचा से हे खुपायचं की सगळं गोल गोल फिरून प्राजक्ता काय म्हणतीये, प्राजक्ता विल डिसाईड. हे जेव्हा समोरचा बोलायचं ना तेव्हा
शिट इगो म्हणजे टू द नेक्स्ट लेवल आणि तू म्हणाली होतीस की तुला इगो मसाज करायला आवडत नाहीत, येत नाहीत. नाही येत. पण पुन्हा हे पण मी शिकले की प्राजक्ता अप टू सर्टन लेवल इट इज नेसेसरी. तुम्हाला माणसांना धरून ठेवायचंय तर तुम्हाला त्यांना सांभाळायचं म्हणजे काय करायचंय, त्यांचे स्वभावच सांभाळायचे, त्यांचे स्वभावच सांभाळायचे. इट इज HR मॅनेजमेंट. प्रोड्युसरचा जॉब म्हणजे HR मॅनेजमेंट जॉब असं स्वप्नील दादा म्हणालेले, आणि विच इज सो ट्रू. तर हे मला शिकायला मिळालं आणि जे खूप अवघड आहे. म्हणूनच मला दुसरं घेताना मी म्हटलं थांबा जरा, आला मला माझं आयुष्य जगू द्या, मग मी दुसरं सुरू करेन, कारण इट्स अ व्हेरी ट्रिकी जॉब. पण काय रिझॉल्युशन केलंय 2025चं? अभिनय 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 पण करायचा. फुलवंतीने असे खूप डोअर्स ओपन केले असतील तुझ्यासाठी. मी ऐकल्या खूपशा स्क्रिप्ट ऐकल्या, खूपशा नाही आवडल्या, आणि मग नंतर लक्षात आलं की जे आपण बनवू तेच आपण A++ बनवतोय, आपण बनवणार आहोत, त्या इंटेन्सिटीने बनवणार आहेत. बाकी सगळ्यांचे इंटेन्शन काय 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 वेगळे असतात. बरोबर. त्यामुळे ते तितकं अव्वल होईलच असं नाही. तर करा जे ओके ॲव्हरेज वाटते ते पण करा, आणि आपलं एक स्वतःचं दी बेस्टवालं जे व्हर्जन आहे ते करत राहा. असं नाही आहे की दी बेस्ट प्रोजेक्ट बनत नाही, समहाव आपण त्या लीगमध्ये नाही आहोत, समहाव आपण त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये नाही आहोत. आता फुलवंतीनंतर मी येईन तर गोष्ट चांगली आहे. आय एम जस्ट फिंगर क्रॉसिंग द थिंग की चला त्यांच्या लीगमध्ये आपण पोचलो तर छान, तर ते व्हावं, ॲटलिस्ट ते तरी व्हावं. प्राजा, पण फुलवंती हा तुझा हट्ट होता की करायचाच, जो तू पूर्ण केलास. तू पहिल्याच मीटिंगमध्ये बोलली होतीस की हा खूप सुंदर चित्रपट होणार, जे तू पूर्ण केलंस. मला सांग, असे अजून कोणते कोणते हट्ट आहेत प्राजक्ताचे तिच्यासाठी, तिच्यासाठीच्या स्क्रिप्टसाठी आणि एखाद्या गोष्टींचे राईट्स घेण्यासाठी, जे हट्ट केलेत आणि ते पूर्ण करणार? बिकॉज नोईंग यू, तू ते करणारच पूर्ण. सो असे कोणते कोणते हट्ट आहेत प्राजक्ता? आय एम ग्लॅड तुला असं वाटतंय. आणि तू ते करावंस, म्हणजे फुलवंती बघितल्यानंतर किंवा त्याच्यासाठी तू घेतलेली मेहनत, किंवा लाईक यू सेड की एक मुलगी जातीये की चित्रपटावर पैसे लावा, ही अजिबात सोपी गोष्ट नाही, तू करून दाखवलंस. सो म्हणून म्हटलं कोणते कोणते हट्ट पूर्ण करणार आहेस, काय आहे? बापरे, हट्ट असंच नाही काय. आतापर्यंतचे सगळे माझ्या आयुष्यातले डिसिजन ना मला असं त्यांनी पुश केलंय. माझं म्हणणं एवढंच असायचं आणि एवढं सगळं करायला मला भाग पाडलंय देवानी आपसुकरित्या. त्यामुळे आत्ता एवढंच आहे की पुढचा प्रोजेक्ट छान लाईनअप करणं आणि कमी मात्या खाऊन, कमी रोलर कोस्टर राईड घेऊन तो पूर्ण करणं. आणि एक माझं खूप जुनं स्वप्न आहे खरं तर, जे मी खरं तर फार्म हाऊसच्या बाबतीत पूर्ण केलं आहे. पण मला माझं राहतं घर कर्जाच्या घरासारखं हवं आहे, एक मिनी आश्रम. अच्छा. झाडं खूप, समोर लॉन, 7 वाजता दरवाजा उघडला की सूर्य महाराज दारात, सूर्यकिरण, हे मला हवं आहे. आणि जे खूप दिवसांचं आहे, जे मला मुंबईत शक्य नव्हतं, तेवढं माझं बजेट नव्हतं, म्हणून मी एक काय म्हणत ना, एक सेकंड ऑप्शन म्हणून ते केलं. परंतु मला जाणवलं की मी तिकडे जाऊच शकत नाही, कारण आपण कामाच्या दब्बडग्यात तिथे अडकून राहतो. सो असं एक बैठं घर, जमीन लागावी माझ्या पायाला, गवत लागावं रोज माझ्या पायाला, आणि झाडं खूप ग्रीनरी असावी, असं घर खरं तर माझं पहिलं आहे. आणि म्हणजे मी असं पकडते की आयुष्य प्रायोरिटीला आहे, करिअर सेकंड प्रायोरिटी आहे, वर्क करिअर इज सेकंड प्रायोरिटी. ते जेव्हा फर्स्ट प्रायोरिटीला आहे तेव्हा आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो. तेवढं नाही झालं पाहिजे, लाईफ इज ऑन प्रायोरिटी. सो म्हणून मग त्याच्यामध्ये सगळं येतं ना. मग त्याच्यामध्ये मला माहिती मी कुठे बसून मेडिटेशन करणार, कुठे बसून जेवणार, कुठे बसून वाचणार, ते सगळं त्याच्यात आलं. सो आय थिंक ते मला अचीव करायचं आहे. आणि मला मराठी इंडस्ट्रीमध्ये ना खरंच सातत्यानं चांगले चित्रपट आणायचे आहेत, सातत्य मेंटेन करायचं आहे. जे व्हॉट वी आर लॅकिंग ॲट दिस मोमेंट इज आय थिंक कन्सिस्टन्सी. बरोबर. मेनी ऑफ द पीपल आर लॅकिंग द कन्सिस्टन्सी ऑफ द गुड क्वालिटी वर्क. 1, 2, 4, 5 चांगले झाले की नंतर इंटेन्शन बदलतं आणि मग काहीतरी यु नो बरोबर दुसऱ्या मार्गाला लागतात. तसं न करता ट्रू इंटेन्शन ठेवून कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे, प्रामाणिकपणा जपायचा आहे त्यातला, प्रोजेक्ट बनवण्याचा. आणि नुसतं आपलं प्रोजेक्ट नाही, मराठी इंडस्ट्री ॲज अ होल असा विचार करून करायचा आहे, थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी. कारण आता बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड ज्या पद्धतीनं हावी होतं आहे मराठी इंडस्ट्रीवर, आपलं भविष्यकाळ फार धोक्यात आहे. बरोबर आहे. कारण आता जेव्हा पुष्पा आणि भूलभुलैया किंवा सिंगमची अनाउन्समेंट झाली तेव्हा अनेक मराठी चित्रपट बॅकआउट झाले. बरोबर आहे. आणि पुष्पा फॉर एन एक्झाम्पल नाव घेतलंस म्हणून, त्यांचा तामिळनाडूमधला जो बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. महाराष्ट्रामध्ये तो चित्रपट सुपरहिट आहे, तिकडे तो तितका सुपरहिट नाही आहे, तो जस्ट हिट आहे. महाराष्ट्रात सुपरहिट आहे, म्हणजे आपण त्यांना डोक्यावर धरून नाचतोय, पण आपल्या फिल्म्स आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये मागे पडतोय.
आणि जेव्हा की सकस कॉन्टेंट आहे आपल्याकडे, मराठी ॲक्टर्स सगळे हिंदीवाले मराठी ॲक्टर्सना कास्ट करतात की ते भारी काम करतात, अरे मग आमच्या इंडस्ट्रीमध्ये का नाही करतात. बरोबर. सो तसं बनत नाहीये. सो ते उर्मीनं चांगले प्रोजेक्ट. परत एकदा मराठी इंडस्ट्री ॲज अ होल थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी, बर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघून चित्रपट बनवणं हा एक माझा अजेंडा राहणार आहे. सो नॉट जस्ट वन प्रोजेक्ट, नॉट जस्ट फॉर माय सेल्फ, ॲज अ होल करायला पाहिजे. वा, मस्त, खूप छान. आणि जे तू म्हणालीस ना ते हळूहळू त्याची सुरुवात तूच करशील असं मला वाटतंय कुठेतरी. बरं, ते नवीन घराचं स्वप्न जे काही आहे ना ते लवकर पूर्ण होऊ दे. मग आपण त्या नवीन घराच्या गार्डन मध्ये बसून इंटरव्ह्यू करूया आणि मला खरंच आवडणार आहे ते करण्यासाठी. वा, खूप मस्त. सो प्राजक्ता, एका शब्दात वर्णन कर फुलवंतीचं आज आमच्यासाठी. आई ग, एक शब्द दे फुलवंतीला. माझी भावना आहे ती आत्ता, त्यामुळे मी ते म्हणेन कृतज्ञ. फुलवंती माझ्या आयुष्यात आहे. जे काय घडलं, बरं वाईट, छळ, त्रास, कष्ट, व्हॉट एव्हर इट इज, आय एम ग्रेटफुल राईट नाव. आणि नानांनी सुद्धा कौतुक केलं होतं एका मुलाखतीमध्ये तुझं. खरं तर अशा खूप कॉम्प्लिमेंट्स तुझ्याकडे. बापरे, सचिन पिळगावकर सरांनी फोन केला आणि ते अर्धा तास बोलत होते आणि ते म्हणाले माझ्या डोळ्यात पाणी आलं. दॅट मोमेंट हिट मी, की जेव्हा ती त्याच्याकडे बघते, प्रेमात पडते आणि शेवटी जो एंड दाखवलाय, म्हणजे एवढा मोठा माणूस, एवढा मोठा कलाकार, ज्यांनी अख्खी इंडस्ट्री, अख्खं आयुष्य सिने क्षेत्रात घालवलं, आणि त्यांना हा आपण बनवलेला चित्रपट आवडला, हे मला फार टच करून गेलं. खूप खूप जण, म्हणजे खूप जण. वा, खूप मस्त. आणि आली फुलवंती, तिने नाचवलं सगळ्यांना, तिने प्रेमात पाडलं तिच्या, आणि छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलांनी सुद्धा रील केल्या. मदन नंदिनी, मी बघितलं तू सगळं प्रेमाने स्टोरीमध्ये शेअर करत होतीस. तो आज या निमित्ताने मी तुला म्हणाले की फुलवंतीवर तुझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना एक थँक्यू म्हण. प्राजक्ता, तू किती ग्रेटफुल तू ऑब्व्हियसली आहेस, तू कसं थँक्यू म्हणशील? कारण सगळ्यांचा हातभार सुद्धा खूप महत्त्वाचा होता या प्रवासात. मी नेहमी हे म्हणत आली आहे की मला इंडस्ट्रीमध्ये कोणी गॉडफादर नाही आहे. कोणताही सिने क्षेत्रात माझा ग्रुप ॲज सच नाही आहे. चांगलीच गोष्ट म्हणूया, कारण म्हणून मग मी गोष्ट सगळ्या आपापल्या शिकत आणि स्वतःच्या मग पायावर उभं राहून करत आली आहे. माझा एकच बेस्ट सपोर्ट बॅकबोन जो आहे तो रसिक प्रेक्षक आहेत, आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. मग ते मी पहिल्या कलाकृतीपासून अनुभवलेलं आहे की मी काही का करे ना, त्यांचं प्रेम मला मिळतं. कारण आय थिंक ती जेन्युनिटी असेल जी त्यांना माझ्यात दिसत असेल, तो प्रामाणिकपणा असेल, मला माहिती नाही ते काय की जे त्यांना आणि मला बांधून ठेवतं. पण मी जी काय आहे आत्ता आणि जे काय स्वप्न बघते ते मी तुमच्या जीवावर बघते, आणि तुमच्या जीवावर हे पूर्ण होईल असं म्हणते. कारण मला असं वाटतं, जेव्हा 11 ऑक्टोबरविषयी भांडणं झाली होती रिलीजच्या वेळेस, मला हे कुठेतरी माहिती होतं की प्रेक्षक आपला सिनेमा बघायला आधी येणार आहे. हा कॉन्फिडन्स आहे मला महाराष्ट्रावर, आणि हा हवा ग हवा, हा कॉन्फिडन्स आहे की नाही मराठी प्रेक्षक मी जे आणलेलं आहे, एक तर माझ्या प्रेमाखातर बाबासाहेब पुरंदर यांची कादंबरी, एक कथा आहे, जे काय दिसतं याच्यावर विश्वास ठेवून मराठी प्रेक्षक येणार, मराठी माणूस येणार. सो माझा स्ट्रॉंग सपोर्ट आहात तुम्ही सगळेजण, आणि तुम्ही हे फुलवंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा दाखवून दिलत आणि माझा विश्वास खरा ठरवलात. त्याबद्दल मी तुम्हाला अजिबात धन्यवाद देणार नाही. मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन, आणि ही फक्त सुरुवात आहे. मला तुमची मनोरंजनाच्या क्षेत्रात राहून खूप सेवा करायची आहे. सेवाभाव आहे माझ्या मनामध्ये. असं नाही आहे की आय वॉन्ट टू रूल द इंडस्ट्री, नॉट एट ऑल. मला माझ्या माणसांना त्यांच्या टेन्शन्समधून थोडं रिलीफ द्यायचं आहे, थोडा आनंद द्यायचा आहे, हसवायचं आहे, त्यांना अपलिफ्ट करायचं आहे, सबकॉन्शियसली अपलिफ्ट करायचं आहे. सो ज्या पद्धतीनं मला तुमची सेवा करता येणं शक्य आहे, मी करत राहीन आजन्म. आणि ह्याची सुरुवात झाली, आणि तुम्ही त्याला इतकं प्रेम दिलं आहे, इतके आशीर्वाद दिलेत, रॅदर ते आशीर्वाद आहेत म्हणूनच एवढा सक्सेस मिळाला आहे, याच्यावर माझं ठाम मत आहे. तर हे असंच आपल्यातलं जे नातं आहे हे असंच राहू द्या असं मी म्हणेन. आणि पुन्हा एकदा धन्यवाद नाही, मी तुमच्या ऋणात आहे आयुष्यभर. खूप मस्त. प्राजक्ता, कसं ग्राउंडेड ठेवतेस त्यात तू स्वतःला? मेडिटेशन. बिकॉज ना बघ, सगळीकडे फुलवंती आहे ग, ते कुठेतरी समजू शकत नसेल आपल्याला. मी सांगू का, लोकांना असं वाटतंय मला यश मिळालंय, मला नाही ना वाटत आहे. मी कोणाकडून इन्स्पायर होते? आलिया भट, माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान आहे ती मुलगी, हो, पण ती काय स्पीडनी काम करते.
ती घरात काय मी विचार करते, ही पोरीला सांभाळते, ही नवऱ्याला सांभाळते, नवरा पण कोण आहे आणि बरं स्वतःच्या वडिलांचं प्रोडक्शन हाऊस आहे, बहिणीचं पूजा भट्टचं प्रोडक्शन हाऊस आहे, नवऱ्याचं प्रोडक्शन हाऊस आहे, पण तिने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं, स्वतःचा ब्रँड सुरू केला, पोरीला पण सांभाळते, शूटिंगला पण जाते, इकडे इंटरव्ह्यू पण मध्ये दिसते, अवॉर्डला पण दिसते. कसं करते? अनुष्का शर्मा फॉर दॅट मॅटर. NH10 तिची पाहिली होती मी, मालिका करत होती तेव्हा. आय वॉज झॅप्ड की म्हटलं काय ही मुलींनी केलं, वेगळ्या झोनचा चित्रपट आहे तो तर. आणि ती पण बँगॉन आहे, तिचे काय बँगॉन डिसिजन असतात. नयनतारा, मला जेव्हा कळलं होतं तिचं स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे, म्हटलं यार. तू तिची डॉक्युमेंटरी पाहिलीस? आहे हो, नयनताराची नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंटरी आहे, नक्की बघते. तुला कधी वेळ असेल तर. इन्स्पिरेशन मॅन. पुन्हा म्हणजे विजय देवरकोंडार वगैरे, की त्याचं स्वतःचं थिएटर आहे. आम्ही इकडे रडतोय आमचे शो लावा, फुलवंतीला शो कमी दिलेत. बाबांनी स्वतःचं थिएटर उभं केलंय, म्हणजे बऱ्याच लोकांचे, पण तो यंग आहे, आपल्या एवढ्याच वयाचा आहे, रादर तो पण लहान आहे. ही मंडळी जर करू शकतात तर आपण का नाही करू शकत? आणि आपलं यश किती छोटं आहे त्यांच्या लेवलला. बरोबर. मग तुम्ही कायच म्हणजे, मग एवढं सगळं लोक करताय तुमच्या समोर आणि तुम्ही एवढंसं करून काय खुश होताय? त्यामुळे मला हे म्हणजे मी अशा लोकांना समोर ठेवते ना, त्यामुळे मला माझं खूप यश छोटं वाटतं. किंवा ते यश वाटायला ते असं वाटतं की ही सुरुवात आहे, सुरुवात आहे. लोकांना असं वाटतं, त्यांना असं जलीस व्हायला होत असेल, पण मी वेगळीकडेच बघते ना अजून. माझं तर तुझी उंची वेगळी आहे, त्यामुळे मला ते असं यश 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 वाटत नाही. अजून खूप करायचं बाकी आहे, खूप केलं पाहिजे, तेव्हा कुठे आपण. आणि पुन्हा एकदा एक लक बाय चान्स होऊन जातं ग. लोक नंतर म्हणतात येतो मटका लग गया भाई. अनलेस अँड अंटिल यू डू इट अगेन अँड अगेन अँड प्रूव्ह युअर सेल्फ अगेन अँड अगेन. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीचा आमच्या इंडस्ट्रीचा तो रूलच आहे ना, प्रूव्ह युअर सेल्फ इन एव्हरी प्रोजेक्ट. तर जोपर्यंत आपण सातत्यानं करणार नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने प्रूव्ह करत नाही आहोत. सो प्राजक्ता, एवढे सगळे प्रश्न तर विचारले, पण चाहत्यांच्या मनातला एक प्रश्न विचारला नाही तर इंटरव्ह्यू पूर्णच होणार नाही. आज मी नाव केलंस तू रिसेंटली, आणि तू तुझे आवडते क्रश कोण आहेत, तुझे आवडते हिरो कोण आहेत, सगळं सांगितलं. लग्नाबद्दलच्या प्रश्नाबद्दल पासून प्राजक्ताची सुटका नाही आहे, ते तुला विचारतातच. लग्न कधी, मी थांबलोय, तू कधी हो म्हणते, असं बरंच काय काय काय. एकदा देऊन टाक उत्तर. काय चाललंय, काय प्लॅनिंग आहे, करणार आहेस, नाही करणार आहेस, नंतर करणार आहेस, काय आहे नेमकं? इतके दिवस आईला मी सांगत होते फुलवंती झाल्यानंतर आई विचारत होती, म्हणजे आई हात धुवून मागे आहे, पण तिला माहिती की मला श्वास घ्यायला पण फुरसत नाहीये, तर कायच पोरं बघणार आहे. तर आता फायनली फुलवंती संपलाय, त्यामुळे बाई ऑन झाल्यात एकदम. त्यामुळे मला भीती वाटते. मध्यंतरीच हे नॉलेज माझ्या वाचनात आलं की 3 गोष्टींमुळे निर्णय होतात. एक जे नॅचरली होतात, देव तुमच्या जसं माझा इंडस्ट्रीत येणं नॅचरली झालं, कोणी ते डिसाईड नाही केलं, ते इट जस्ट हॅपन्ड. पण फुलवंती प्रोड्यूस करणं किंवा हा चित्रपट करायचा आहे हा माझा डिसिजन होता. सो सेकंड टाईप ऑफ डिसिजन होता, ते इंडिव्हिज्युअली आतून तुम्हाला एक गोष्ट पुश करते राईट, आणि तुम्ही तो निर्णय घेता. म्हणजे इंडिव्हिज्युअल मॅटर्स. आणि थर्ड डिसिजन अशा पद्धतीने होतो की समबडी एल्सेस वॉन्ट दिस थिंग टू हॅपन. मग ते तुमची आई, वडील, मित्र, नवरा, बायको, जे काय असेल ते तुम्हाला इतक्या जबरदस्ती ती गोष्ट बसतात डोक्यावर, त्यामुळे तो निर्णय होतो आणि ती गोष्ट होते. सो पहिल्या 2 कॅटेगरीमध्ये तर काय माझं लग्न होणार नाही. तिसरा कोणी पुश करेल तेव्हा होईल. नॅचरली तर डेफिनेटली नाही होणार आहे. मला माहिती युनिव्हर्सला हवंय की मी सिंगल राहावं आणि बँग ऑन राहावं थ्रू आउट. मी पण त्या झोनमध्ये नाही आहे लग्नाच्या. आई मात्र मला भीती वाटते आईची. आईला ज्या इंटेन्सिटीला वाटतं माझं लग्न व्हावं, जे प्रत्येक आईला वाटत असतं, म्हातारपणी आम्ही नसणार, तुझं काय वगैरे. म्हटलं अगं हल्ली म्हातारपणापर्यंत चुकली नाहीयेस या सगळ्या गोष्टींना. नाही सगळ्यांचे दात सारखे. मी तिला तेच सांगते, म्हातारपर्यंत तू टिकलं तर पाहिजे ना. काय माहिती लग्न किती काळ टिकणार आहे नाही टिकणार आहे. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट. ऑल्सो आमच्या इंडस्ट्रीमध्ये, तो अभिनय इंडस्ट्रीमध्ये थोडं आणखी अवघड आहे मला असं वाटतं. आणि पुन्हा मला अबाव ऑल असं वाटतं ना, सगळ्या गोष्टींनी ब्लेस नसतात. तुम्हाला पैसा दिलाय, प्रसिद्धी दिली, मग तुम्हाला प्रेम नाही मिळणार. किती खरं बोललीस, खूप खरं बोललीस प्राजक्ता. कॅन नॉट रिलेट मच. असं आहे, सगळं देव तुम्हाला कसं देईल. सो मी हे कुठेतरी एक्सेप्ट केलंय की देव म्हणलंय बाई प्रेम नाही मिळणार आहे तुला, तू बाकी सगळं करत राहा. आणि ते समहाव खूप तो त्याग आहे एक प्रकारचा, आणि जो त्याग मी एक्सेप्ट केलाय की हे नसणार आहे आयुष्यामध्ये, पण तो माझ्या आईने नाही एक्सेप्ट केला. मला एवढंच वाटतं ना की कधी म्हणजे जर लग्न झालं नाही झालं वॉटेवर, मला एक माहिती आहे की कधीही माझं फॅमिली लाईफ माझी प्रायोरिटी नसणार आहे.
माय सोशल लाईफ, माय करिअर, मे बी द वर्क फ्रंट माझ्यासाठी. कारण आहे ना, मी माझा नवरा माझं पोरगं इतकं छोटं आयुष्य मी जगू शकत नाही. मला असं वाटतं मला एक पोर का, जेव्हा मी 100 पोरांचा सांभाळ करू शकते. मी 100 पोरांना, अनाथ पोरांना त्यांना दत्तक घेऊन त्यांची वाढ करू शकते, त्यांना संस्कार देऊ शकते. जेव्हा की अख्खं शहर मी इन्फ्लुएन्स करू शकते, मी का माझ्या फक्त घरातल्यांनाच इन्फ्लुएन्स करायचं आहे. सो हॅव्हिंग अ फॅमिली इज अ स्मॉल थॉट. पण त्यातल्या त्यात जर साईडलाईन हे कोणी समजू शकला की सेकंडरी असणार आहे हिच्यासाठी घर, आणि तरी आय एम ओके विथ इट, ती फ्रंट सीटला असणार आहे, मी बॅक सीटला असणार आहे, तिला सपोर्ट करणार आहे, असा जर समोरूनच कोणी मच्युअर माणूस आला आणि जस्ट हॅपन, त्यासाठी मी काही फोर्स बेस काही करणार नाही आहे. जर झालं तर झालं, आता हा निर्णय देवाकडे आहे, त्याच्यासाठी मी अजिबात प्रयत्न करत नाही आहे. आई करते, हां आई करते, तुम्ही माझ्या आईकडे प्रोफाईल द्या. पण ऍक्च्युली यू वेल सेड, म्हणजे आता सगळं जे काही तुझ्या मनात आहे लग्नाबद्दल तू क्लिअरली बोलली. ऍब्सोल्युटली आता जे काही सगळं आहे बोलले. ते. म्हणजे महाराष्ट्रातल्या पोरांना जे जे थांबले त्यांना पण आता या निमित्ताने मी सांगून टाकलं की बाबांनो हे तुम्हाला जमणार आहे का बघा. आणि नॉट जस्ट द वर्क थिंग, म्हणजे ना एक सक्सेसफुल बाई किंवा इंडस्ट्रीमध्ये सतत पुरुषांच्या अवतीभोवती काम करणारी मुलगी, हिला एक्सेप्ट करणं आणि समजणं फुल्ली इज अ व्हेरी टफ जॉब. मग सगळा तुमचा अभिमान सॉर्ट ऑफ सगळा होऊ शकतो, मेल इगो हे होऊ शकतो, अरे अरे ये तो हमसे आगे, हे घरात तर हिचंच चालतं वगैरे पासून सगळं काही होऊ शकतं. बरोबर. सो मेंटली इथून जो स्ट्रॉंग आहे ना, किंवा एक्स्ट्रीम अमाऊंट ऑफ लव्ह अँड रिस्पेक्ट, दॅट मे हेल्प. मग आउट ऑफ लव्ह त्यांनी ॲडजस्ट केलं आणि मी ॲडजस्ट केले तर होईल, किंवा आउट ऑफ मच्युरिटी होईल. खूप मस्त है ना, दोनच कमाल आहे ते विचार. आणि जे काही तू म्हणालीस ना, खूप प्रॅक्टिकल थिंकिंग आहे आणि याच गोष्टींची गरज आहे या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड मध्ये. येस 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 ॲब्सोल्युटली. पण मी बाकीच्यांना सांगणार नाही की तुम्ही लग्न करू नका, करा, तुम्हाला जे योग्य. प्रत्येक माणूस वेगळा आहे आणि लग्नाचं काही वय नाही आहे. 50शीत केलं तरी उत्तमच आहे, 20शीत केलं तरी उत्तमच आहे. तुम्ही ठरवा. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाचं लाईफ जर्नी वेगळा आहे. ही नाही करत आहे म्हणून मी नाही करत आहे हे तर अतिशय चुकीचं आहे. मला तर अजिबातच फॉलो करू नका. मी डेंजर रतन दादांचं ते एक हे कोट आहे, आय टेक द डिसिजन फर्स्ट अँड देन आय मेक इट राईट. असं माझं असं होतं. म्हणजे त्यामुळे मला अशा बाबतीत फॉलो करू नका, पण म्हणजे थांबू नका आणि लग्नासाठी अजिबात. जर झालं तर झालं, त्यासाठी फार कष्ट नाही आहेत, नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. खूप मस्त. फायनली सगळ्यांना उत्तरं मिळाली अशी मी अपेक्षा करते. प्राजक्ता, पण थँक्यू सो मच, तू वेळ दिलास, इतक्या छान गप्पा मारल्यास आणि ही प्लेस आम्हाला इंट्रोड्यूस करू दिली इकडे बलीबू गोरेगावमधली. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि खरंच खूप छान वाटतं आज तुला बघताना, किंवा एक म्हणतो ना आपण की 2024मध्ये कुठले चित्रपट हिट झाले ज्यामध्ये फुलवंतीचं नाव आवर्जून घेतलं जातं, तुझं नाव आवर्जून घेतलं जातं. ऑल द बेस्ट. असे सुंदर प्रोजेक्ट करत राहा, इतरांसाठी स्वतःसाठी तर ऑब्व्हियसली. अँड ऑल द बेस्ट. हॅपी न्यू इयर. अजून काय बोलू. हॅपी न्यू इयर टू यू. आणि खूप खूप धन्यवाद राष्ट्रीय मराठीचे. आम्ही आमच्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटीमध्ये राष्ट्रीला खूप मिस केलं आहे. हो, आम्ही पण तुला मिस केलं. आम्हाला जणू काही सेटबॅक होता की राष्ट्री करत नाही आहे प्रमोट आता फिल्म, हा सेटबॅक होता. आणि खूप आठवण आली, खूप वेळा नाव निघालं. तर मराठी सिनेमांच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती इम्पॉर्टंट आहात हे पुन्हा पुन्हा आम्हाला त्याचा प्रत्यय आला. सो यू आर डुईंग व्हेरी गुड. कीप डुईंग द गुड वर्क. थँक्यू. ऑल द बेस्ट. आणि लवकर असे छान छान प्रोजेक्ट कर आणि आम्ही त्याचा पार्ट असू. सो ऑल द बेस्ट फुलवंती. फिंगर्स क्रॉस्ड. थँक्यू. थँक्यू.